Okay, good morning. Good morning, Good sir. morning, sir. Yes, good morning. Good morning. Okay, so we have discussed in the last lecture the sum of the MCQ of Unit 1. That is the on the part of subdisciplines of the civil engineering and role of civil engineering. या दोन पॉइंट वरचे जे काय MCQ होते आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन ते आपण लास्ट लेक्चरला बघितले. आपण सध्या आज रोडवरती जे काय रोडचा पार्ट आपण जो युनिट 1 मध्ये कव्हर केला त्याच्यावरती जे काय MCQ आहे त्याचं थोडंसं डिस्कशन करू आपण. आणि उद्या मंडे आहे. उद्या जे आपले क्लासेस संपल्यानंतर 4 नंतर 4:30 ते 5:30 या वेळेमध्ये तुम्हाला लिंक प्रोव्हाइड केली जाईल. त्या लिंकवरती तुम्ही येऊन आपली जी युनिट टेस्ट आहे ती उद्या होईल. आणि त्याच्यामध्ये बेसिक्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग आणि बेसिक्स ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग याची कंबाईन असेल. 10 क्वेश्चन बेस आपल्या सिव्हिलची मधले असतील आणि 10 क्वेश्चन पुढचे मेकॅनिकल मधले असतील. कारण का सब्जेक्ट आपला एकच आहे. बेसिक्स ऑफ सिव्हिल आणि बेसिक्स ऑफ मेकॅनिकल हा एक सब्जेक्ट आहे. सेक्शन 1 सिव्हिलचा आहे, सेक्शन 2 मेकॅनिकलचा आहे. तर टेस्ट ही कंबाईन असेल. पहिले 10 क्वेश्चन सिव्हिलचे आणि पहिले नंतरचे 10 क्वेश्चन मेकॅनिकलचे. येते का लक्षात तुमच्या? Yes, sir. हा, उद्या 4:30 ते 5:30. काय प्रॉब्लेम? No, sir. हा हो सर. हा, आणि युनिट 1 असेल. दोन्ही पण चॅप्टरचा युनिट 1च असेल की जो आपण आज MCQ डिस्कस करतोय त्याच्यातले काही MCQ असू शकते. ओके ओके, सो वी विल discuss now the MCQs multiple choice questions on the part of the road. Okay, so here first MCQ. The term used for major or important roads of the country is. The term used for major or important roads of country is. First option. Highway. Option C, highway. Okay. Highway. First option country road, second option urban road, third option highway, fourth option none of these. All are agree with this answer, highway. Yes, sir. Anybody Yes, having sir. difficulty? This highway is the correct Yes, answer. Highway is the correct answer. कुणाला डिफिकल्टी आहे का काय? The term used for major or important roads ऑफ कंट्री. देशातील सर्वात मेजर आणि इम्पॉर्टंट रोड कोणते असतात? तर हायवेज असतात. मग ते नॅशनल हायवे, स्टेट हायवे मध्ये येतील. सो एनीबडी हॅव्हिंग डिफिकल्टी? ह्या आन्सर बद्दल कोणाला काय शंका? No, sir. ओके. देन नेक्स्ट, a road connecting two towns is called as. Option B. B, Control. urban road. Urban No, road. two towns. दोन Highway. सिटीला कनेक्ट करणारा रोड. Highway, sir. अर्बन. ओके, अर्बन रोड हे सिटीमध्येच असतात. फक्त त्या सिटीमध्ये जे इंटरनल रोड्स असतात त्याला अर्बन रोड म्हणतात. लक्षात घ्या, अर्बन रोड हे जे सिटीमध्येच फक्त असतात त्याला अर्बन रोड म्हणतात. की जे बाहेरचे रोड नसतात ते काय म्हटलं आपण? द रोड्स कनेक्टिंग टू टाउन्स. दोन वेगवेगळी शहरं, दोन वेगवेगळ्या सिटी. टाउन म्हणजे सिटी पण त्याला आपण म्हणू शकतो. मग दोन मोठ्या सिटींना जोडणारे आपण पाहिलंय, रीड केलेलं आहे. नॅशनल हायवे किंवा स्टेट हायवे हे दोन मोठ्या मोठ्या सिटींना कनेक्ट होत असतात. बरोबर आहे ना? Yes, sir. कुणाचा डाऊट आता हायवे आन्सर वरती? आन्सर याचा No, sir. हायवेच आहे. आणि ज्यांनी अर्बन रोड म्हटले, अर्बन रोड म्हणजे सिटीतील इंटरनल रोड झाले. ते सिटी मधल्या सिटीमध्ये, मग ते कोणतीही सिटी असो, दॅट इज नॉट पार्ट ऑफ नॅशनल हायवे, स्टेट हायवे, डिस्ट्रिक्ट रोड, विलेज रोड. हे अर्बन रोड हे कुठल्याच टाइप ऑफ रोडचा पार्ट येत नाहीत. ते इंटरनल सिटी मधले रोड झाले म्हणून त्यांना अर्बन रोड आपण म्हणतो. म्हणजे शहरामधलेच ते रोड असतात.
तो नॅशनल हायवे नसतो, तो स्टेट हायवे. आपण पाहिलं नॅशनल हायवे काय असतो, तर देशातील कोणत्याही दोन मोठ्या सिटींना जोडणारा. स्टेट हायवे काय असतो, राज्यातील कोणत्याही दोन मोठ्या शहरांना जोडणारा. डिस्ट्रिक्ट हायवे काय असतो, कोणत्याही दोन शेजारच्या डिस्ट्रिक्टमधला किंवा डिस्ट्रिक्टमधल्या डिस्ट्रिक्टमध्ये मोठ्या दोन तालुक्यांना जोडणारा. आणि विलेज रोड म्हणजे दोन विलेज जोडणारा. हे सिंपल आपण पाहिलं. त्यामुळं इथं वर्ड बघा काय, टू टाउन्स. टू टाउन्स म्हणजे टू सिटीज. टू सिटीज म्हणजे तो हायवे मध्येच जातो परत. मग मे बी तो नॅशनल हायवे असेल और मे बी स्टेट हायवे. आलं लक्षात सर्वांच्या? Yes, sir. Yes, ओके. sir. नेक्स्ट Yes, रोड. sir. कुणाला काय डाऊट आहे का? No, sir. कोणीतरी बोलत होतं. ओके. नेक्स्ट, अ रोड विदिन सिटी और टाउन इज कॉल्ड ॲज अर्बन रोड. False. True. 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 True, sir. द रोड विदिन सिटी बघा True. और टाउन. True. हा, True. जे आता आपण वरती डिस्कशन True, केलं sir. तेच आन्सर आहे. याचा आन्सर True. आणि इथं क्वेश्चन आहे. ओके. सो हिअर आन्सर इज अ ट्रू. सर्वांच्या लक्षात येते का? शहरामधले जे इंटरनल रोड आहेत, सिटी मधले जे इंटरनल रोड आहेत त्याला आपण अर्बन रोड म्हणतो आणि द आन्सर इज ट्रू. बघा, ज्यांना डाऊट येतो त्यांनी बोला, आपण डिस्कशन करतोय. नाही तर काय कसं विचारायचं काय म्हणून थांबू नका. मे बी जर यावेळची एक्झाम तुमची ऑनलाईनच झाली तर याचा तुम्हाला नक्की उपयोग होईल. ओके. सो नो डाऊट द रोड विदिन द सिटी और टाउन कॉल्ड ॲज अ अर्बन रोड. म्हणजे शहरामधले इंटरनल रोड असतात त्याला आपण अर्बन रोड म्हणतो आणि आन्सर इज अ ट्रू. ओके. देन नेक्स्ट 5th नंबरचा क्वेश्चन. द पोर्शन ऑफ रोड सरफेस which is used by vehicular traffic is known as. Carriageway. 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 Others अजून Carriageway. सर आवाज येत नाहीये. माझा आवाज येत नाही? Carriageway. Yes, sir. येतो सर. हा, ओके. Option A. Sir. येतोय sir. हा, ओके. सो करेक्ट आन्सर इज अ कॅरेज वे. बघा परत एकदा स्टेटमेंट रीड करा क्वेश्चनचं. द पोर्शन ऑफ रोड सरफेस, रोडचा पोर्शन, विच इज युज्ड बाय व्हेहिक्युलर ट्रॅफिक, व्हेहिक्युलर ट्रॅफिकच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणारा कोणता पोर्शन रोडचा असतो? कॅरेजवे, की ज्याच्यावरून तुमच्या व्हेकल्स पास होत असतात. सिम्पली आहे. शोल्डर कुठे असतो? कॅरेजवेच्या Side. दोन्ही साईडला. साईडला. कॅरेजवेच्या दोन्ही साईडला शोल्डर्स असतात की जिथं तुमची एमर्जन्सी साठी व्हेकल थांबू शकते. बरोबर आहे ना? Yes, sir. एक्सप्रेसवे पण काय रोडचा सरफेस येऊ शकत नाही. एक्सप्रेसवे म्हणजे हायवे झाले आणि ऑल ऑफ द अबव आन्सर असणारच नाही कारण शोल्डर आणि एक्सप्रेसवेचे आन्सर नाही. त्यामुळं कॅरेजवे हा तुमचं राईट आन्सर आहे. कारण की ज्याच्यावरून व्हेकल्स तुमच्या ऍक्च्युअली पास होतात. आता रोडचे कंपोनंट आपण बघितले सगळे. कॅरेजवे, शोल्डर, साइड स्लोप, ड्रेन, बम, रोड मार्जिन, बाउंड्री लाईन, हे आपण रोडचे सगळे कंपोनंट बघितले. त्याच्यामध्ये कॅरेजवे हा कंपोनंट आहे की ज्याच्यावरून ऍक्च्युअल व्हेकल्स पास होतात. सो कॅरेजवे इज द करेक्ट आन्सर. एनी डाऊट? कुणाला डाऊट येत असेल तर बोलत चला. ऍग्री असेल तर येस, नो प्रॉब्लेम. Okay, so next question. In waterborne macadam roads, WBM road, WBM road आहे बघा काय त्याच्यामध्ये लिहिलंय. स्मॉल ब्रोकन स्टोन्स आर लेड इन 2 layers. Voids between the stones are filled by stone dust. Camber for drainage is given at the formation level itself and all of the above. आता Voids stone between. नाही, स्टोन डस्ट
च्या ठिकाणी आपण मुरुमी भरू शकतो, असं काही नाही. त्यांनी वर्ड दिलेला आहे स्टोन डस्टही वापरू शकतो. कारण काय करतो आपण बी ऑप्शन. बी वॉटर ऑप्शन. थांबा. The option voids between these stones are filled by stone ओके dust. ओके वेट नाव वॉटरबॉर्न मॅकॅडम रोड काय पाहिलं आपण, तर वॉटरबॉर्न मॅकॅडम रोड मध्ये काय करतो आपण, खाली खडी अंतरतो. बघा आता मी काय सांगतो त्याच्यावर तुम्ही आन्सर सांगायचं मला. वॉटरबॉर्न मॅकॅडम रोड मध्ये काय करतो, खाली खडी अंतरतो. खडी अंतरल्यानंतर आपण काय करतो, खडीच्या मधले जे गॅप असतात ते भरण्यासाठी आपण मुरुम फिल करतो, किंवा इथं स्टोन डस्ट म्हणलेला आहे, ती स्टोन डस्टही वापरू शकतो. आणि त्याच्यावरती पाणी मारून लेवल करतो. लेवल करतो म्हणजेच कॉम्पॅक्शन करतो. आता मला आन्सर सांगा. बी ऑप्शन. बी ऑप्शन. मग ए नाही का, ए नाही का, स्मॉल ब्रोकन स्टोन्स आर लेड इन 2 लेयर्स वापरू शकतो. 1 किंवा 2 लेअर मध्ये सुद्धा असू शकतो. तिसरा ऑप्शन काय रीड करा. कॅम्बर फॉर ड्रेनेज इज गिवन ॲट फॉर्मेशन लेवल इटसेल्फ. कॅम्बर आपण प्रत्येक रोडला प्रोव्हाइड करतोच. ऑप्शन डी All of above. मी सांगितलं आणि तुम्ही ऑप्शन रीड करता, याच्यावरून मला असू शकतो ऑल ऑफ द अबाउट ऑप्शन आन्सर. येस सर. स्टोन तर आपण लेड करणारच आहे. वाईट स्पिल करण्यासाठी मुरुम वापरू किंवा स्टोन डस्ट वापरू आणि पाणी मारतो आपण. कॅम्बर तर प्रत्येक रोडला प्रोव्हाइड करतोच आपण. कॅम्बर फॉर ड्रेनेज इज गिवन ॲट द फॉर्मेशन लेवल इटसेल्फ. फॉर्मेशन लेवलच कॅम्बर प्रोव्हाइड करतो. आन्सर ऑप्शन नंबर डी. D all of above. ऑप्शन डी. ठीक आहे, All of above. आपण बघू आन्सर काय याचं. याचं आन्सर त्यांनी बी सांगितलंय, पण आन्सर डी ही त्याचं आन्सर होऊ शकतं. ऑप्शन बी सांगितलेलं आहे, ठीक आहे, पण ऑप्शन बी आहे म्हणजे ऑप्शन ए नाही का. ऑप्शन ए पण आहेच. ब्रोकन स्टोन आपण वापरतोयच, मग फक्त ऑप्शन बीच कसं म्हणू शकतो. त्यामुळे याचं ऍक्च्युअल आन्सर हे ऑप्शन डीच आहे. कारण का मला माहित होतं याचं ऑप्शन बी दिलेलं आहे, म्हणून मी तुमच्याशी चर्चा केली जास्त. बरोबर आहे. वॉटरबॉर्न मॅकॅडम रोड मध्ये स्टोन पण येणारच आहेत. 1 किंवा 2 लेअर मध्ये ते अंतरू शकतो. वाईड स्पिल करण्यासाठी डस्ट किंवा मुरुम वापरणारच आहे. कॅम्बर पण द्यायचाच आहे. मग फक्त स्टोनच का, स्टोन डस्टच का वापरली म्हणायचं आपण. त्यामुळे याचा आन्सर आहे ते डी ऑप्शन आहे. लक्षात घ्या. सर एक्झामला पण आल्यावर ऑप्शन द्यायचं. हा डीच ऑप्शन द्यावा लागेल. डीच ऑप्शन लिहायचा. ऑप्शन डीच लिहायचा, कारण का हे तिन्हीच्या तिन्ही ऑप्शन बरोबर आहेत. मे बी बाय मिस्टेक MCQ तयार केले असताना मे बी ऑप्शन इथं बी लिहिला असेल, पण तिन्हीच्या तिन्ही ऑप्शन बरोबर आहेत ॲज पर दी जे लिटरेचर आहे वॉटरबॉर्न मॅकॅडम रोडचं. त्या लिटरेचर प्रमाणे खडी अंतरावीच लागते. वाईट स्पिल करण्यासाठी मुरुम किंवा डस्ट टाकावीच लागते. आणि कॅम्बर तर प्रोव्हाइड केल्याशिवाय वॉटर ड्रेन होणारच नाही. कॅम्बर हा कुठल्याही रोडला तुमच्या मस्ट आहे. मग हे तिन्ही ह्याच्यात येतात, तर मग ऑप्शन बीच का, तर ऑप्शन डी हे फायनल आन्सर. आलं लक्षात सर्वांच्या. येस सर. ओके. Yes sir. In order to give satisfactory service throughout the year, the road surface should, काय म्हटले बघा, इन ऑर्डर टू गिव्ह सॅटिस्फॅक्टरी सर्व्हिस थ्रू आउट दी इयर. जर थ्रू आउट दी इयर जर आपल्याला रोडचा मेंटेनन्स करायचा असेल, द रोड सरफेस शुड रिमेन ड्राय अँड हॅव स्मूथ ग्रेडियंट, हॅव अ गुड कॅरेज वे,
Have a good Option D. wearing surface. D. All of these. All of the above. Have good wearing surface and all of the above. Option. Option D. काही जण म्हणतात डी, काही जण ए म्हटले ना. जर थ्रू आउट दी इयर सॅटिस्फॅक्टरी D. सर्व्हिस आपल्याला द्यायची असेल तर रोड सरफेस कसा असला पाहिजे? ड्राय आणि स्मूथ म्हटले, D. गुड कॅरेज असायला पाहिजे असं म्हणतात. असा एक ऑप्शन आहे. हॅव गुड वेअरिंग सरफेस आहे आणि ऑल ऑफ द अबव आहे. आपण आधी आन्सर बघूया, नंतर डिस्कशन करूया. डी आन्सर आहे असं. बर, डी का आता त्याची पण चर्चा करूया. हे पहा, मेंटेनन्स जर रोडचा आपल्याला कमी ठेवायचा असेल तर ॲज पर रोडचं जे काय बायलॉज आहेत त्याप्रमाणे आपल्याला रोड कन्स्ट्रक्ट करायला पाहिजे. म्हणजेच आपण काय म्हणतो, कॅम्बर प्रोव्हाइड करायला पाहिजे. कशासाठी? तर इझिली रेन वॉटर वाहून गेलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? मग रेन वॉटर वाहून गेलं तर रोडवरती पाणी नाही साचलं तर रोडचं डॅमेज होईल का? आपल्याला मेंटेनन्स जास्त करावं लागेल का? नाही राहणार. म्हणजेच रिमेन ड्राय अँड हॅव स्मूथ ग्रॅडियंट. जर ग्रॅडियंट दिला आणि जर रोड ड्राय राहिला तर तुमच्या रोडला तुम्हाला मेंटेनन्स करावा लागणार नाही. दुसरा ऑप्शन काय बघा, हॅव अ गुड कॅरेज वे. जर कॅरेज वे व्यवस्थित असेल की जो योग्य स्मूथ त्याचं ग्रॅडियंट व्यवस्थित असेल किंवा तो जर ड्राय कंडिशनमध्ये राहत असेल किंवा तुम्ही रूल्स प्रमाणे कॅरेज वे कन्स्ट्रक्ट केला असेल की व्हेकल्स पास व्हायला किती, एक व्हेकल जर 2 वे असेल तर 1 वे असेल तर त्या पद्धतीनं जर कॅरेज वे कन्स्ट्रक्ट केला असेल तरी सुद्धा आपण मेंटेनन्स कॉस्ट रिड्यूस करू शकतो. हॅव अ गुड वेअरिंग सरफेस. कन्स्ट्रक्ट करताना जर तुमचा टॉपचा लेअर असेल तर तो लेअर जर विदाउट वाईड्स, म्हणजे डांबर आणि खडीचं जे मिक्सिंग करून जो आपण सगळ्यात वेअरिंग सरफेस तयार करतो, हा जर क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन असेल त्या लेअरचं तर सुद्धा तुम्हाला मेंटेनन्स कमी लागेल. म्हणजे सॅटिस्फॅक्टरी सर्व्हिस थ्रू आउट द इयर. कसं असतं, रोड कन्स्ट्रक्ट केल्यानंतर 1 ते 2 वर्षाचा मेंटेनन्स त्या कॉन्ट्रॅक्टरकडेच असतो. गव्हर्नमेंटचं जे काय टेंडर निघतं त्या टेंडरमध्ये कॉन्ट्रॅक्टरला 1-2 वर्षाची सर्व्हिस द्यावी लागते किंवा मेंटेनन्स करावा लागतो. मग तर त्याला जर कमी सर्व्हिस आणि मेंटेनन्स द्यायचा असेल तर त्याला काय करावं लागेल, या सर्व गोष्टी मेंटेन कराव्या लागतील. इट मीन्स आन्सर काय होतं आपलं? All of the above. ऑप्शन नंबर डी. हे जर मेंटेन केलं सर्व जर त्या कॉन्ट्रॅक्टरनी तर त्याला कमी सर्व्हिस प्रोव्हाइड करावी लागेल, मेंटेनन्स कमी करावा लागेल, जेणेकरून त्याची स्वतःची कॉस्ट वाचेल. सो डी इज ऑल ऑफ दी अबव आन्सर. तो ड्राय ठेवला पाहिजे लेअरवरचा, ग्रॅडियंट व्यवस्थित प्रोव्हाइड केला पाहिजे, कॅरेज वे ॲज पर IRC असला पाहिजे आणि वेअरिंग सरफेसचं जे कन्स्ट्रक्शन आहे ते व्यवस्थित केलेलं असलं पाहिजे. देन मेंटेनन्स कॉस्ट कमी लागेल. आलं लक्षात? Yes, sir. The top of the ground, next, the top of the ground on which foundation is raised. Subgrade. सबग्रेड. ए सबग्रेड. Subgrade. हा, टॉप ऑफ द ग्राउंड म्हटले आपण. ग्राउंड म्हणजे जमिनीची ओरिजिनल लेवल, की ज्याच्यावरती फाउंडेशन ऑफ द रोड म्हणजे पेवमेंट सगळं जे आहे ते रेस्ट आहे. आता अगोदर आपण आन्सर बघूया आणि त्यानंतर चर्चा करूया. 8 नंबरचं आन्सर ए आहे, सबग्रेड. हा, व्हॉट इज सबग्रेड? काय असतो सबग्रेड? आपण पाहिले 4 लेअर. Soil. सगळ्यात खालचा ग्रेड. सॉइल म्हणजे जमिनीची नॅचरल लेवल जी आपण लेवल केली जाते फक्त, ज्याच्यावरती वरचे सगळे लेअर रेस्ट असतात.
म्हणजे ओरिजिनल लँड किंवा ओरिजिनल सॉइल, त्याला आपण ज्याला लेवल करतो आणि त्याच्यावरती उरलेले लेअर सगळे असतात, तो म्हणजे सबग्रेड. मग बघा, द टॉप ऑफ ग्राउंड, ग्राउंड म्हणजेच काय आली तुमची ओरिजिनल नॅचरल ग्राउंड लेवल, ऑन विच द फाउंडेशन ऑफ रोड इज रेस्ट. वरचं जे बेस, सब बेस आहे, बेस कोर्स आहे, त्यानंतर वेरिंग कोर्स आहे, हे सगळे कशावरती रेस्ट असतात, तर नॅचरल ग्राउंड लेवलवरती. नॅचरल ग्राउंड लेवल इट मीन्स सबग्रेड. एनी डाऊट कुणाला, काय शंका त्याच्यामध्ये? आन्सर इज सबग्रेड. सबग्रेड हे त्याचा आन्सर आहे. कुणाला शंका? नो सर. Okay. नो सर. Okay, next. The foundation of road is called. Soil. D option. D. The foundation of a road is also called D, either A or B. either A or B. Okay, अजून कोण सांगते काय? डी ऑप्शन सांगितला मित्रांनी काय आपल्या? अजून बाकी? ऑप्शन बी. ऑप्शन बी. बी म्हणजे बेस म्हटलं, ठीक आहे. अजून? ऑप्शन ए. ऑप्शन ए सोलिंग म्हटलं, ठीक आहे. बरं, अजून कोण? C. सी वेरिंग लेअर सगळ्यात टॉपचा लेअर आहे, त्याला फाउंडेशन म्हणू शकतो का आपण? No. सी हा सगळ्यात टॉपचा लेअर आहे, वेरिंग कोर्स म्हणतो आपण त्याला, किंवा वेरिंग लेअर. फाउंडेशन हे सगळ्यात बॉटमला असतं. B. तर डी. डी. बरं, काही जणांचं म्हणणं डी आहे, ठीक आहे. 9 नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर चेक करू आपण. आन्सर आहे डी. आता डी का? बरोबर आहे, बऱ्याच जणांना त्याचा आन्सर डी आहे, पण का? सोलिंग आणि बेस. बघा, आता आपण वरच्याच क्वेश्चन एमसीक्यू ला काय पाहिलं? फाउंडेशन ऑफ रोड रेस्ट ऑन सबग्रेड. फाउंडेशन ऑफ रोड रेस्ट ऑन सबग्रेड म्हणजे फाउंडेशन म्हणजे काय येतंय? सबग्रेडच्या वरचे जे स्ट्रक्चर आहे ते फाउंडेशन येते. पण फाउंडेशन म्हणजे त्यातला पण सगळ्यात खालचा लेअर असतो, बरोबर आहे ना? सब बेस, बेस कोर्स आणि कोणता? वेरिंग कोर्स. आता आपण काय म्हटलं होतं बघा, ज्यावेळी आपण हे टीचिंग लर्न करत होतो त्यावेळी आपण काय डिस्कशन केलं की कधी कधी बेस कोर्स आपण जर खालचा रॉकी, सबग्रेड रॉकी असेल तर आपण काय करतो म्हटलं होतं? बेस कोर्स कधी कधी काढून टाकतो, बरोबर आहे का? सब बेस काढून टाकतो. आठवते का तुम्हाला? बेस कोर्स. हा, कोर्स. आपण काय म्हटलं होतं, जर हा सबग्रेड जर रॉकी असेल, हार्ड, तर आपण इथला हा लेअर आपण काय करतो? काढून टाकतो म्हटलं होतं. मग मे बी हा लेअरच तुमचा सोलिंगचा असतो आणि हा बेस कोर्स असतो तुमचा. मग हा नसेल तर हा असणार आहे, बरोबर आहे की नाही? मग एक तर हा फाउंडेशन होऊ शकतो किंवा हा फाउंडेशन होऊ शकतो. आयदर दोन्हीतला कुठलाही एक फाउंडेशन. हा नसेल तर हा असणार, आणि जर दोन्ही पण असतील तर हा फाउंडेशन असणार. येते का लक्षात सर्वांच्या? Yes, sir. फाउंडेशन म्हणजे काय? जमिनीच्या वरचा पहिला लेअर तो फाउंडेशन लेअर असणार आहे. लक्षात घ्या, फाउंडेशन ही सगळ्यात खालची तुमचा लेअर असणार, सगळ्यात खालचा. मग सबग्रेड ही काय? जमिनीची लेवल आहे. सबग्रेड हा फाउंडेशन होऊ शकत नाही. मग सबग्रेडच्या वरचा कोणता असतो? सबबेस असतो. आणि सबबेसच्या वरचा कोणता असतो? बेस कोर्स असतो. मग हा जर सबबेस असेल, हा पहिला झाला हा सबबेस. हा सबबेस असेल तर तो सोलिंग असतो. म्हटलं तुम्हाला मी 80 ते 90 mm चे दगड मुरमा बरोबर मिक्स करून माती हे करून हा केलेला असतो, सोलिंग म्हणतो त्याला आपण. आणि बेस कोर्स त्याच्यावरचा हा बेस कोर्स झाला, बेस कोर्स. मग आपण कधी कधी हा वापरत नाही जर हा रॉकी असेल तर पोर्शन खालचा. मग कधी हा एक असू शकतो,
हा 2. मग कधी हा काढून टाकला तर हा राहतो. त्यामुळे हे दोन्हीही तुमचे या लेअर मध्ये येऊ शकतात. फाउंडेशन ऑफ रोड आलं सर्वांच्या लक्षात? आयदर ए ऑर बी. Yes, sir. Next, the highest point of the road is called as. Road. Crown. Crown. सेंटरचा जो उंचीवरचा पॉइंट त्याला आपण काउंट म्हणतो. कुणाला डाऊट येतोय का? काय शंका आहे का समजतच नाहीये? असं असेल तरीही मला बोला. काही जण मित्र आपले आन्सर देतात पण काही जण बोलत नसतील तर एकतर माझा प्रॉब्लेम असू शकतो किंवा तुमचा, दोघांपैकी कुणाचाही असू शकतो. माझा प्रॉब्लेम काय? मी शिकवलेलं तुम्हाला काहीच समज नसेल, हा एक प्रॉब्लेम असू शकतो. आणि दुसरा प्रॉब्लेम काय असू शकतो की तुम्ही लक्ष दिलं नसेल किंवा तुम्ही या टीचिंगचा पार्टच नसाल असं ग्राह्य धरत असाल, असं पण काहीतरी असेल. त्यामुळं बोलत राहा म्हणजे तुमच्याही लक्षात येईल. काहीच आपले फ्रेंड बोलतात म्हणून म्हटलं कोणाला डाऊट असेल तर सगळे थांबल्यानंतर डायरेक्ट विचारा काय विचारायचं असेल तर. ओके, सो क्राउन इज अ करेक्ट आन्सर. देन ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग डील्स विथ डॅश डॅश ऑफ रोडवे, रेल्वे, एअरपोर्ट, डॉक्स अँड हार्बर, टनेल, ब्रिज. काय येतं याच्यामध्ये? ऑप्शन नंबर डी. D डी option. ऑल ऑफ द अबोव. ओके, डिझाईन आहे, कन्स्ट्रक्शन आहे, मेंटेनन्स आहे, ऑल ऑफ द अबोव D. आहे आणि नन ऑफ द दीज आहे. सो All करेक्ट of the आन्सर above. इज ऑल ऑफ द अबोव. बरोबर आहे? कारण का कुठल्याही स्ट्रक्चरचं, मग रोड असो रेल्वे असो, याचं आपल्याला डिझाईन करावं लागतं, कन्स्ट्रक्शन करावं लागतं, मेंटेनन्स करावं लागतो. अजून याच्यामध्ये येतं सर्वे करावा लागतो, इस्टिमेट काढावं लागतं. हे सगळे पार्ट कशामध्ये येतात? ह्या सगळ्या स्ट्रक्चरमध्ये येतात. सो ऑल ऑफ द अबोव आन्सर. ओनली वन फॉलोइंग कनेक्ट्स द कॅपिटल ऑफ स्टेट. नॅशनल हायवे. National Highway. नॅशनल हायवे. National. कॅपिटल्स ऑफ स्टेट म्हटले. National. नॅशनल हायवे. State highway. कॅपिटल्स ऑफ कंट्री अँड कॅपिटल्स ऑफ स्टेट. स्टेट हायवे. State Highway. State Highway. State highway. बघा आणखी State highway. हा, National highway, sir. अगोदर काही जणांनी नॅशनल हायवे सांगितलं, आता काही जण सांगतात स्टेट हायवे. National highway. National highway. National Highway, sir. State highway म्हणजे सर स्टेट मध्येच बिलॉंग करणार. हा बरोबर आहे की स्टेट टू स्टेटच बिलॉंग करणार. कनेक्ट्स द ओनली वन ऑफ द फॉलोइंग कनेक्ट्स कॅपिटल सिटीज ऑफ स्टेट. National highway. सर Highway, नॅशनल हायवेज येते. स्टेट मी आन्सर चेक करूया आपण, काहीतरी डाऊट असणार आहे मला वाटतं. 12A म्हटलंय. 12A म्हणजे स्टेट हायवे म्हटलंय. पण कॅपिटल सिटीज ऑफ स्टेट मीन्स व्हॉट? सर सगळ्या स्टेटच्या कॅपिटल आल्या ना. आता इथं विदिन दी स्टेट पण म्हटलेलं नाही. विदिन दी स्टेट म्हटलं असतं तर आपण डायरेक्ट स्टेट हायवे पण म्हटलं असतं, बरोबर की नाही? स्टेट मधल्या स्टेट म्हणजे स्टेट हायवे येतात. कनेक्ट्स कॅपिटल सिटीज ऑफ स्टेट म्हटले. Yes, sir. कॅपिटल सिटीज ऑफ स्टेट. सिटीज स्टेट हायवे. सर स्टेटला कॅपिटल एकच असणार. सिटीज एकच असणार पण सिटीज यस लावला इथं. स्टेट हायवे. इथं काय यस आहे? यस नसताना कॅपिटल. स्टेट मधल्या मेन सिटीला जोडणारा रस्ता. हा, तो मग काय असू शकतो? तो स्टेट हायवेच असणार. बघा हा सर स्टेट highway. हा, कॅपिटल सिटीज हा वर्ड खूप इम्पॉर्टंट आहे. ईएस लावलाय म्हणजे भरपूर सिटी, कोणत्याही स्टेट मधल्या भरपूर सिटीज असू शकतील. फक्त कॅपिटल सिटी म्हटलं असतं नुसतं सिटी तर तो मे बी नॅशनल हायवे मध्ये आपण यूज करतो. पण सिटीज, स्टेट मधल्या सिटीजला जोडणारा हा स्टेट हायवेचा. येते का लक्षात?
सिटीज म्हणजे एकापेक्षा जास्त सिटीज स्टेटमधल्या, आणि कॅपिटल सिटीज म्हणजे मग प्रत्येक तालुका असू शकतो. मे बी पुणे, अहमदनगर, औरंगाबाद अशा सिटी असू शकतात. सिटीज ऑफ स्टेट्स. राज्याच्या कॅपिटल सिटीज म्हणजे त्या डिस्ट्रिक्ट आहेत, त्या ओन सिटीज आहेत ना त्यांच्या लेवलला, त्या सिटीजचं जे वर्किंग आहे ते सिटीज चालवते ना स्वतः. जिल्ह्याचं वर्किंग सगळं जिल्हाच चालवत असतो, जरी स्टेटमध्ये असला तरी. बरोबर आहे? त्याच्यामुळं हा सिटीज ऑफ स्टेट म्हणजे हा स्टेट हायवे मध्ये जातो. बघा आन्सर ए आहे. इथं खूप थोडंसं जमलिंग आहे या क्वेश्चन मध्ये. याचा आन्सर स्टेट हायवे आहे. ओके, नेक्स्ट. सर हा बोला बोला. सर जर मेजर सिटी असेल तर आता इथं कॅपिटल सिटीज ऑफ कंट्री असतं ना, तर नॅशनल हायवे झाला असता. मग मुंबई, बेंगलोर, चेन्नई ह्या देशाच्या कॅपिटल सिटी आहेत. जरी राज्याच्या कॅपिटल असल्या प्रत्येक, तरी ह्या देशाच्या कॅपिटल सिटीज आहेत. स्टेटच्या कॅपिटल सिटीज भरपूर येऊ शकतात, तशाच देशाच्या कॅपिटल सिटी सुद्धा भरपूर येऊ शकतात. त्यामुळं कॅपिटल सिटीज ऑफ जर कंट्री म्हटलं असतं तर तो नॅशनल हायवे आला असता. येते का लक्षात? येस सर. मेजरचा इथं काय, मेजर असा शब्द वापरला तरी काय त्याचं मिनिंग नसणार आहे. मेजर सिटीज म्हणून सुद्धा मिनिंग नाही. कॅपिटल सिटीजच हा इम्पॉर्टंट वर्ड आहे. ओके सर. सो फक्त इथं जर स्टेटच्या ऐवजी नॅशनल असतं तर, कंट्री असतं तर तो नॅशनल हायवे झाला असता. की आपला टाइम संपतोय, मला अटेंडन्स घ्यायचे, टाइम संपून जातोय. वेट, रिमेनिंग पार्ट आपण नंतर बघू. तरी पण तुम्ही अभ्यास करा आणि उद्या टेस्ट सॉल्व करा. ऑल द बेस्ट फॉर द युनिट टेस्ट. ठीक आहे, उद्या